मी आषाढी एकादशीला केलेला नाम संतांचे माहेर हा कार्यक्रम तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहोत. तर आपण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कौसजानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आज आपण संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यासारखेच इतर काही संत जे व्यवसाय करून त्यांनी परमार्थ साधला होता त्यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम संत निवृत्तीनाथ. सर्व संतांचे शिरोमणी म्हणजे संत ज्ञानेश्वर, पण त्याच्याही मस्तकावर वरद हस्त होता तो म्हणजे त्याचे वडील बंधू गुरुवर्य संत निवृत्तीनाथ यांचा. निवृत्तीचा जन्म 1269 साली झाला आणि त्यांनी 1296 मध्ये समाधी घेतली. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी विवाहानंतर वैराग्य आल्यामुळे संन्यास घेतला, परंतु पुन्हा गुरूंच्या आज्ञेनुसार संसारात प्रवेश केला. त्यांना 4 मुले झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. हे धर्माला मान्य नसल्यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकले. तेव्हा प्रायश्चित्त घेण्यासाठी विठ्ठलपंत सहकुटुंब त्र्यंबकेश्वर येथे गेले. एकदा देवळातून परत येताना अंधार झाला आणि जंगलात वाटेवर वाघाची डरकाळी ऐकू आली. घाबरून सर्वजण सैरावरा पळत असताना निवृत्तीची इतरांपासून चुकामुक झाली. तो वाट शोधित असताना गहिनीनाथ यांच्या आश्रमात पोचला. ते नाथ संप्रदायातील सिद्धगुरू. त्यांनी निवृत्तीला प्रेमाने ठेवून घेतले आणि त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याला धर्मोपदेश करण्यास सुरुवात केली आणि त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. अद्वैत तत्व समजावून दिले. देव व आपण वेगळे नसून एकच आहोत. सर्वांभूती परमेश्वर आहे, हेच ते तत्व. पुढे निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडासही अद्वैताची शिकवण दिली. समाजाने विठ्ठलपंतास त्यांच्या अपराधासाठी मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली. त्यांच्या मृत्यूनंतर निवृत्तीनाथांनी भावंडांचा धीरगात्रपणे सांभाळ केला. पैठण येथे जाऊन शुद्धीपत्रक मिळवले आणि गावोगावी यात्रा करून धर्मप्रसार केला. ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून त्यास भगवद्गीतेचे मराठी रूपांतर करण्यास प्रोत्साहन दिले. ज्ञानेश्वरांना निवृत्तीविषयी अत्यंत प्रेम, जिव्हाळा व आदरभाव वाटत असे. धाकट्या भावाची प्रतिभा निवृत्तीने जाणली आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यास उत्तेजन दिले. हेच निवृत्तीनाथांचे मोठेपण. इंद्रायणी काठी आळंदी हे त्यांचे निवासस्थान. इंद्राने जिथे तप केले, इंद्रस्य अयनम यस्याम, ती इंद्रायणी. आणि आळंदी हे नाव कसे पडले तर अलम ददाती इति, म्हणजे पुरे म्हणेपर्यंत जी आपल्याला वरदान देते ती. आता आपण जो निवृत्तीनाथांचा अभंग ऐकणार आहोत त्यात त्यांची द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल आपल्याला दिसून येते. आधी ते म्हणतात, मी चकोर व देव हा चंद्रमा. नंतर म्हणतात, मी चंद्राचीच कळा आहे, म्हणजे दोघात अंतर नाहीच.
ऐक्येपणे सकळ दिसे, द्वैत बुद्धी काही न दिसे. खरोखर ही अद्वैत भावना जगात सर्वांनी आत्मसात केली तर जग किती सुखी होईल. निवृत्ती म्हणतात, मी चातकासारखा या क्षणाची वाट पाहते. ऐकूया आम्ही चकोर हरिचंद्र. त्या अगोदर मी सांगायचं विसरले, हे निवेदन सगळं साधना कामं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांना काही अपरिहार्य कारणामुळे यायला जमलं नाही म्हणून मी वाचन करते. निवृत्तीनाथ यांचे धाकटा भाऊ ज्ञानेश्वर यांच्यावर पुत्रवत प्रेम होते. ज्याप्रमाणे आपण मुलाला लाडाने म्हणतो, अरे अरे बाळा, तू किती शहाणा झालास, किती छान तबला वाजवतोय, त्याच सुरात निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला कौतुकाने म्हणतात, अरे अरे ज्ञाना, तू किती पवित्र झालास, तुझे खरे स्वरूप आज तुला कळले. तुझ्या मनातला भक्तिभाव आणि मनातली देवाची प्रतिमा हे दोन्ही एकच आहे याचे ज्ञान तुला झाले आहे. वेगळेपणाचा संशय आता फिटला आहे. देव तुझे चित्त इतके व्यापून राहिला आहे की तिथे आता किंचित सुद्धा भीती जागा नाही. तू ईश्वरी तेजात इतका विलीन झाला आहेस आणि त्यामुळे जगातील इतर सर्व ज्योती निस्तेज झाल्या आहेत. तुझ्या मनातील सर्व आशा आकांक्षा नाहीशा झाल्या आहेत आणि सारे जग ब्रह्ममय झाले आहे. निवृत्तीनाथाने केलेले हे अद्वैत स्थितीचे वर्णन ऐकून ज्ञानेश्वर शांत समाधानी झाला आहे आणि इतरांप्रती क्षमाशील झाला आहे. निवृत्तीच्या बोलण्यात भाषेचा बडेजाव नाही, अध्यात्माची गहन अशी चर्चा नाही, तर बंधू प्रेमाच्या उमाळ्यातून हे सहज सुंदर सरहृदय असे संभाषण आहे. तर ऐकूया, अरे अरे ज्ञाना झालासी पावना.
आता सावतामाळी. संत सावतामाळी यांचा काळ म्हणजे 1250 ते 1295. पंढरपूर जवळील अरण या गावचे ते रहिवासी. नामदेव आणि नामदेव आदी संत मेळ्यात त्यांना मोठे मानाचे स्थान होते. त्यांच्या नावावर अवघे 12 अभंग आहेत, परंतु त्यातील उत्कट भक्तिभाव आणि त्यांची प्रासादिक रचना मन प्रसन्न करते. आपले कर्तव्य करीत असतानाच देवाचे स्मरण करा असा संतांचा संदेश असल्यामुळे त्यांच्या काव्यातही त्यांच्या व्यवसायाचे प्रतिबिंब दिसते. बागायत म्हणजे फळे, फुले आणि भाजीपाल्याची लागवड करणे आणि जिराई म्हणजे गहू, तांदूळ, नाचणी, मका वगैरे धान्य पिकवणे. सावतामाळ्याची बागायत होती म्हणून तो म्हणतो, आमची माळियाची जात शेत लावू बागायत. परंतु हे नुसतेच बागकामाचे वर्णन नव्हे, त्यात विठ्ठलाचे नाव आणि इतर जनाविषयीची प्रेम भावना देखील गुंतलेली आहे. शांती शेवंती फुलली, प्रेम जाळी जुई व्याली. शांत रसातून शेवंती उमलली आणि प्रीती भावनेने जाई जुई या सुगंधी फुलांना जन्म दिला. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखील डोळा. ते म्हणतात, विठ्ठल हा चराचर व्यापून राहिला आहे. माझ्या मळ्यातील फुले, फळे आणि झाडे या सर्वात मला विठ्ठलाचेच दर्शन होते. या अद्वैत भावनेमुळे त्यांचा व्यवसाय किती आत्मीयतेने होत असेल. तर ऐका, आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. पुढच्या गीतात सुद्धा हीच आत्मीयता आपल्याला दिसते. सावता म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझ्या या इवल्याशा मळ्याने अवघी पंढरी व्यापली आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो तर तिथे चहूकडे मला माझा मळाच दिसतो आणि इथे माझ्या मातीची मशागत मी करतो तेव्हा मळ्यात चहूकडे मला विठ्ठलच दिसतो. असे हे अद्वैत. एक गमतीची कथा अशी सांगतात की एकदा ज्ञानदेव, नामदेव व श्री विठ्ठल कुठे जात होते.
वाटेत सावत्याचा मळा लागला. विठ्ठल म्हणाला, मी सावत्याला जरा भेटून येतो. मळ्यात जाऊन विठोबा सावत्याला म्हणाला, माझ्या मागे 2 चोर लागले आहेत, तर लवकर मला नको. सावत्याने विठोबाला पोटाशी लपवले आणि वरून उपरणे गुंडाळले. तो भजनात दंग झाला. थोड्या वेळाने ज्ञानदेव व नामदेव विठोबाला शोधित आले. सावता काही सांगेना. शेवटी विठोबाच बाहेर आला आणि गुपित विठोबा आणि त्याचे भक्त यांच्या अशा अनेक गमतीच्या आख्यायिका आहेत. विठोबा जणू या संतांचा एक सवंगडी, एक मित्रच होता आणि त्या दोघांमध्ये अतूट असे भावबंध होते. विठ्ठल पायी गोवीला गळा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आता गोरा कुंभार. गोरा कुंभार हे पंढरपूर नजीक तेरडुकी गावचे रहिवासी. मातीची मडकी करून विकणे हा त्यांचा व्यवसाय. विठ्ठल भक्तीचे किस्से त्यांनाही लागले होते. त्यांचा जन्म 1267 सालचा आणि मृत्यू 1317 मध्ये झाला. त्यांना गोरोबा म्हणत. ज्ञानदेवादी भावंडांच्या मनात गोरोबाविषयी मोठा आदर होता. एकदा गोरोबाची पत्नी काही कामासाठी बाहेर गेली. ते मडक्यासाठी माती तुडवीत होते. डोळे मिटून भजन म्हणत होते. त्यांचे रांगते मूल तिथेच खेळत होते. कथा अशी आहे की मूल त्यांच्या पायाखाली आले. ते त्यांना कळलेच नाही. पत्नीने आल्यावर मोठा आकांत केला. गोरोबाने विठ्ठलाचा आर्त धावा केला आणि कथा सांगते की त्यांचे मूल रांगत रांगत प्रकट झाले. ही कथा इतकी हृदयस्पर्शी आहे की कीर्तनकार हा उत्तर रंग घेतात तेव्हा जाणत्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू खळगळा वाहतात. गोरोबा म्हणतात, विठ्ठलाचे वेड मला लागले आहे, त्यामुळे मी देहभान विसरलो आहे. ही झडपणे, ही बाधा इतकी तीव्र की कर्म धर्म या कशाचाही तिला स्पर्श देखील होत नाही.
मी आता या जीवनातून मोकळा झालो आहे आणि माझे तन मन विठ्ठलाचे ठाई एक रूप झाले आहे. ऐकूया केशवाचे भेटी लागले. आणखीन एक कथा आहे. संत नामदेव हे ज्ञानदेवांपेक्षा वयाने वडील. ज्ञानदेव व भावंडे त्यांच्या भेटीस गेली तेव्हा त्यांनी नामदेवांचा चरणस्पर्श केला. निवृत्तीनाथ हे नामदेवांपेक्षा वडील असूनही त्यांनी नामदेवांना नमस्कार केला आणि नामदेवाने निमूटपणे त्याचा स्वीकार केला. ही गोष्ट मुक्ताबाई म्हणजे निवृत्तीची धाकटी बहीण तीच खटकली. ती म्हणाली, हे मडके कच्चेच दिसते. म्हणजे नामदेव हे गर्वाने उन्मत्त झाले, त्यांना अजून परिपक्वता आलेली नाही. गोरोबा कुंभार तेथे उपस्थित होते. मुक्ताबाई त्यांना म्हणाली, बघा बरे कोणती मडकी कच्ची आहेत. गोरोबांना तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला. त्यांनी वडिलकीच्या अधिकाराने नामदेवांच्या मस्तकावर जोराने थापटणे आपटले. नामदेव ओय ओय करून ओरडले. गोरोबा हसून थट्टेने म्हणाले, हे मडके कच्चे आहे खरे. नामदेवांचा मोठा अपमान झाला. ते विठोबाकडे तक्रार घेऊन गेले. विठोबा त्यांना म्हणाला,
मी तुझ्याशी बोलतो म्हणून तुला गर्व झाला आहे. तुला अजून गुरु नाही, तू गुरुंकडे गेलास म्हणजे तुझा अहंकार दूर होईल. पुढे नामदेव गुरुंना शरण गेले आणि त्यांचा गर्व दूर झाला. या प्रसंगास गोरोबा कारणीभूत झाले. यावरून गोरोबांची योग्यता आणि संत मंडळातील त्यांचे स्थान आपल्याला लक्षात येईल. या अभंगात ते म्हणतात, मी मानवी सगुण स्वरूपातून विठ्ठलाच्या निर्गुण रूपाकडे निघालो आणि स्वतःच गुणातीत म्हणजे निर्गुण होऊन गेले. माझी जीभ आता विठ्ठलाशिवाय कुठलेच नाव उच्चारित नाही. त्याने मला जणू मिठीतच घेतली आहे. ऐकूया निर्गुणाचे पेटी आलो सगुणासह. नरहरी सोनार. नरहरी सोनार हे आणखी एक विठ्ठल भक्त. यांचा मृत्यू 1313 मध्ये झाला. जन्माविषयी नक्की वर्ष माहित नाही. मघाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या काव्यात सर्व व्यवसायाविषयी उपमा येतात. ते म्हणतात, माझा देह जरी सोनारकी करीत असला तरी मनात विठ्ठल नामाचे सोने आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांची मूस म्हणजे सोने वितळायचे भांडे. त्यात मी ब्रह्मरस म्हणजे विठ्ठल भक्ती ओतली आहे. जीवाशिवाची मी फुंकणी केली आहे आणि दिवस रात्र मी ठोका ठोके म्हणजे नामजप करतो आहे. विवेकाचा, विचारांचा हातोडा घेऊन मी कामक्रोधाची पूड करतो आहे. मनाची कात्री घेऊन मी रामनामाचे सोने चोरले आहे. ज्ञानाचा तागडी घेऊन दोन्ही अक्षरे म्हणजे जीव शिव मी तोडतो आहे, जोखतो आहे.
शेवटी खांद्यावर पापपुण्याची पोतडी घेऊन मी पैलतीराला निघालो आहे. व्यवसाय करता करता भक्तीचा मार्ग ओलांडून विठ्ठलाकडे जाण्याचे फार सुंदर वर्णन या अभंगात आहे. तर ऐकूया, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी अंतर
असे सांगतात की नरहरी हा सुरुवातीस अत्यंत कट्टर असा शिवभक्त होता. विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानित असल्यामुळे तो विठ्ठलाचे नावही घेत नसे. त्या काळात शैव व वैष्णव या दोन पंथात कट्टर वैर होते. कथा अशी आहे की एकदा एका सावकाराने विठ्ठलाला नवस केला की मुलगा झाला तर तुला सोन्याचा करदोटा वाढेल. त्याने नरहरीस करदोटा बनवण्यास सांगितले, पण नरहरी म्हणाला, तू मला बरोबर माप आणून दे, कारण मी माप घेण्यास विठ्ठल मंदिरात जाणार नाही. त्याप्रमाणे सावकाराने विठोबाच्या कमरेचे माप आणून दिले, परंतु कधी तो करदोटा सैल झाला तर कधी घट्ट झाला. शेवटी सावकाराने नरहरी स्वतः येऊन माप घेण्याची गळ घातली. विठोबाचे दर्शन सुद्धा नको म्हणून नरहरी डोळ्यावर पट्टी बांधून मूर्तीचे माप घेऊ लागला. पण त्याला स्पर्शातून जाणवले की ही शंकराची मूर्ती आहे. 10 हात, 5 मुखे, मस्तकावर जटा, गळ्यात नाग इत्यादी. त्याने आनंदाने डोळ्यावरची पट्टी काढली. पाहतो तो कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा. तेव्हा त्याने विठोबाला साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, देवा मला क्षमा कर. आज माझ्या लक्षात आले की सर्व देव हे एकाच देवाची रूपे आहेत. या अभंगात ते म्हणतात की पंढरीरायाचे नाम हे सर्व अमृताचे सार आहे, सर्व सुखाचे आगर आहे आणि हे जणू सर्व संतांचे माहेर आहे. माहेर या शब्दात सर्व काही आहे. प्रेम, माया, वात्सल्य, सख्य आणि सर्व प्रकारचे मुक्त स्वातंत्र्य म्हणजेच मोकळेपणा, स्वच्छंदातील आनंद. ऐकूया नाम फुकाचे देवा पंढरीरायाचे. नाम फुकाचे देवा पंढरीरायाचे, नाम फुकाचे देवा
चोखामेळा. चोखामेळा या संत कवीचा जन्म अस्पृश्य ज्ञातीत झाला. जन्मतिथी नक्की कोणालाच माहीत नाही, परंतु मृत्यू 1338च्या सुमारास झाला. त्याची विठोबावर भक्ती जडली, परंतु त्याला देवळात जाण्यास मज्जाव होता, त्यामुळे त्याला फार दुःख होत असे. आख्यायिका अशी आहे की विठोबाच एकदा त्याच्या घरी आला आणि त्याला मंदिरात घेऊन गेला. चोखा मंदिरात गेला आहे हे पुजाऱ्यांना कळले, तेव्हा त्यांनी चोखोबाला चांगला मार देऊन हाकलून लावले. पुजाऱ्यांनी चोखोबाच्या गालावर चपराक दिली, तेव्हा मंदिरात विठोबाचा गाल सुजला, अशी कथा आहे. ते पाहून पुजाऱ्यांना आपली चूक कळून आली आणि त्यांनी चोखोबाची क्षमा मागितली. या सर्व आख्यायिका आपल्याला शिकवतात, संदेश देतात की देव हा सर्वांचा आहे. त्याच्या लेखी कोणीही उच्च नीच नाही, तरी सुद्धा अस्पृश्यांच्या हालअपेष्टांना पाडावर नाही. या अभंगात चोखोबा म्हणतात, हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझे सेवा. मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती. तर ऐकूया, हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा. ज्याप्रमाणे मोगरा फुलला हे शब्द ऐकले की संत ज्ञानेश्वरांचे नाव किंवा जेथे जातो तेथे हा चरण ऐकला की संत तुकारामांचे नाव डोळ्यापुढे येते. त्याचप्रमाणे ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा
ही ओळ ऐकली की चोखामेळाचा आवाज कानी येतो. चोखामेळा हा गरीब कुटुंबातला हीन समजल्या गेलेल्या ज्ञातीत जन्माला आलेला मुलगा. दिसण्यास थोडासा कुरूप ओबड धोबड असा होता, परंतु तो आपल्याला किती सुंदर उपदेश करतो. तो म्हणतो, ऊस हा वाकडा तिकडा उंच उंच वाढलेला डोळ्यांना काही आनंद देणारा नाही, परंतु त्याच्या नुसत्या दिसण्यावर जाऊ नका. त्याचा रस किती गोड असतो हे पहा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. मी दिसायला गोरा गोमटा देखणा नसलो तरी माझा भाव, माझी भक्ती ही सुंदर आहे, मनाला संतुष्ट करणारी आहे. एकदा मंगळवेढ्यास गावकूस बांधित असताना बांधकाम अर्ध्यावर कोसळले. तेथे काम करीत असलेले चोखोबा त्याखाली गाडले गेले आणि त्यांचा दुःखद अंत झाला. संत नामदेव यांना ही हकीकत कळताच त्यांनी तातडीने जाऊन चोखोबांच्या अस्थी पंढरपुरात आणल्या आणि विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. ती आजही उभी आहे. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले चित्त घेऊन चोखा विठोबाच्या दारी आला आहे. तो म्हणतो, मला भूक लागली आहे, म्हणून तुमच्या जेवणातील काही उष्टे पदार्थ मला प्रसाद म्हणून द्या. मी मोठ्या आशेने तुमच्या दारी आलो आहे. तुमच्या दासाचा मी दास आहे, तरी मला बिनभूक पाठवू नका, अशी आर्त विनवणी तो करतो आहे. जोहार म्हणजे त्यांच्या भाषेत नमस्कार. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराजांनी महाराज. शेख महम्मद. संत कवी शेख महम्मद यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील श्रीगोंदा या गावी होते आणि तिथेच त्यांचा 1560 साली जन्म आणि 1650 साली मृत्यू झाला. त्यांचे गुरु चांद बोधले
संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे देखील चांद गोंधे यांचे शिष्य होते. शेख मोहम्मद हे इस्लाम धर्मीय असूनही पंढरपूरच्या विठोबाचे भक्त होते. त्यांनी मराठीतून अनेक अभंग लिहिले. योग संग्राम हा त्यांचा प्रमुख ग्रंथ. त्यांच्या लिखाणावर हिंदूंचा भक्ती संप्रदाय आणि मुस्लिमांचा सुफी संप्रदाय या दोहोंचा प्रभाव होता. त्यांनी अद्वैत वेदांताचा प्रसार केला. देवाचे वर्णन ते निराकार, निर्गुण, अव्यक्त आणि अलक्ष्य असे करतात. त्यांनी हिंदू व इस्लाम या दोन्ही धर्मातील दोषांवर टीका केली आहे. हिंदूच्या मनात आपल्याविषयी परकेपणा, दुरावा, नकारात्मक भावना हे त्यांच्या लक्षात आले असावे. म्हणून ते म्हणतात, देवाच्या कृपेने मी शुद्ध अशुद्ध या कल्पनांच्या पलीकडे गेलो आहे. माझा धर्म परका असला तरी माझ्या मनातील गोड भक्तिभाव जाणून घ्या. फणस बाहेरून काटेरी असला तरी आत गोड असे घर असतात. मधाच्या पोळ्यावर दंश करणाऱ्या मधमाशा दिसल्या तरी आत मधुर असा मध असतो. नारळाचे कवच बाहेरून कठीण असले तरी आत गोड पाणी व खोबरे असते. केवड्याचे काटे बाहेरून टोचत असले तरी आत सुंदर मधुर सुगंध असतो. तसा मी परधर्मीय म्हणजे अविंद असलो तरी माझ्या मनात गोविंद आहे. म्हणजेच देव सर्वांभूती आहे आणि धर्मामुळे निर्माण होणारा माणसातील दुजाभाव हा केवळ एक भास आहे असे शेख मोहम्मदास सुचवायचे आहे. तर ऐकूया ऐसे केले या गोपाळ.
आता सोयरोबा आंबे. आपण आतापर्यंत ज्यांचे अभंग ऐकले त्यांच्याशी तुलना करता संत कवी सोयरोबा आंबिये हे थोडेसे अलीकडच्या काळातील होते असे म्हणता येईल. त्यांचा जन्म 1714 सालात गोमांतकातील पेडणे या ठिकाणी झाला. पुढे त्यांच्या वडिलांनी सावंतवाडी येथे स्थलांतर केले. शिक्षण संपल्यावर सोयरोबाने काही काळ कुलकर्णी म्हणून व्यवसाय सांभाळला. सुरुवातीपासूनच त्यांचा ईश्वराकडे कल होता. एका सिद्ध पुरुषाकडून त्यांना कानमंत्र मिळाला आणि समाधी अवस्था प्राप्त झाली. ते म्हणतात, झाला ब्रह्मबोध लागली समाधी, सोहिरा म्हणे काय मानू, हारपले देह भानू, सद्गुरु भेटला हा सिद्ध. स्वतः रचलेली गीते गाऊन ते लोकांना परमार्थाचा बोध करीत असत. ही गीते इतरांनी लिहून घेतली. ती आज उपलब्ध आहे. पुढे ते उत्तरेकडे ग्वाल्हेर, उज्जैन येथे प्रवासास गेले. उज्जैन येथे त्यांनी मठ बांधला. एके दिवशी ते मठातून निघून गेले. ते परतलेच नाही. ही गोष्ट 1792 सालची. आता आपण जरी त्यांचा अभंग ऐकणार आहोत, आता आपण जो त्यांचा अभंग ऐकणार आहोत तो सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यात त्यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. ते म्हणतात, मनातील ज्ञानदीप सतत पेवत ठेवा. आपल्या बोलण्यावर नेहमी विवेकाचा, विचारशक्तीचा अंकुश असावा. कुणीही काहीही सांगो, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय उगीच मान होकारार्थी हलवू नये. ज्याच्या मनात सतत ज्ञानदिवा जळत असतो तेथे कधीच अंधार होत नाही. अज्ञानाला गैरसमजाला थारा मिळत नाही. ज्ञानाच्या आधाराशिवाय डोळ्याची पापणी देखील हलवू नये. बुद्धी सतत जागरूक ठेवा. आजच्या जगात जर हा उपदेश आपण आत्मसात केला तर क्षुद्र हे वेदावे, एकमेकांविषयीचे पूर्वग्रह, वैरभाव, स्वार्थीपणातून उपजलेली हिंसा, अत्याचार या सर्वांना ओहोटी लागेल आणि एका सुंदर, सुखी, समंजस, आरोग्य संपन्न, मैत्रीपूर्ण अशा जगाकडे आपली वाटचाल सुलभ होईल. तर हा ज्ञानदिवा हाती घेऊन आज आपण विठोबाच्या कृष्णाच्या दर्शनाला जाऊया.